तुम्ही पण दिवेआगार सारखा किनाऱ्यावर जाऊन फक्त किनाराच एन्जॉय करून परत येता असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण 2 दिवसाचा दिवेआगार प्लॅन ज्यामध्ये आसपासचे अप्रतिम समुद्रकिनारे, परिसर तर आपण पाहणारच आहोत. पण दिवेआगार बद्दलची काही अनोळखी मंदिरे, ठिकाणे, इथल्या इतिहास सुद्धा कव्हर करणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवस राहायचं कुठे व त्यासाठी उत्तम पर्याय कोणता व कोकणात गेलोय तर ऑथेंटिक खाण्याची ती कोणती ठिकाणे आहेत जिथे तुमचे पोट व आत्मा दोन्ही तृप्त होईल. हे सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व खर्चाचा पूर्ण तपशील सुद्धा तुम्हाला शेवटी पाहायला मिळेल. मी श्रीकांत भुजबळ म्हणजेच आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. दिवेआगर हे पुण्यापासून 160 किलोमीटर दूर असून अगदी 4 तासात ताम्हिणी माणगावकर तुम्ही पोहोचता. मुंबईपासून सुद्धा हे अंतर 180 किलोमीटर दूर असून इथे पोहोचायला 4 तास लागतात. दिवेआगर हे प्रसिद्ध आहे इथल्या स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी तसेच इथल्या प्राचीन मंदिरांसाठी सुद्धा. अलीकडच्या काळात इथे राहण्याच्या, खाण्याच्या इतक्या उत्तम सोयी झाल्यात की एखादा वीकेंड जरी मिळाला तरी अगदी काही तासात थकवा घालवायला आपण पोहोचतो याच समुद्रकिनाऱ्यावर. आम्ही सकाळी 5:30 वाजता निघालो पुण्यातून. ताम्हिणी घाटामधून काही सूर्योदयाची अप्रतिम नजारे पाहिले व पुढे निघालो. वाटेत सुर्ले गावात हॉटेल आनंदवन इथे पोट भरून चविष्ट असा नाश्ता केला आणि गेलो आमच्या पहिल्या स्टेकडे. तो म्हणजे अगदी बीच पासून जवळ असलेला पर्याय कोको हट बीच रिसॉर्ट या ठिकाणी. बाहेर असलेले गार्डन, रिसेप्शन, काही कलाकृती व स्विमिंग पूल पाहून रिसॉर्टच्या सर्व जागा एक्सप्लोर केल्या. इथे निवांत वेळ घालवायला विविध गेम्सही उपलब्ध होत्या. नंतर छान व नीटनेटके रूम पाहून सर्व सामान सेट करून थेट गेलो प्रसिद्ध व प्राचीन रूपनारायण व सुंदर नारायण मंदिरात दर्शन घ्यायला. या चिराच्या दगडामध्ये बांधलेल्या मंदिरात सुंदर व शांत वेळ घालवला व पुढे निघालो उत्तरेश्वराच्या मंदिराकडे. इकडे जात असताना वाटेतच आपोआप लागणारा दिवा यावरून या गावाचे नाव दिवेआगर झाले तो पाहिला, जो की सध्या एका रिसॉर्टच्या कंपाऊंडच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथूनच जवळच होते उत्तरेश्वराचे मंदिर, जे बाहेरूनच खूप प्राचीन दिसत होते व आतमध्ये भगवान शिव, हनुमान, श्रीराम व कालभैरवाचे दर्शन झाले. उत्तरेश्वराचे हे मंदिर अतिशय सुंदर व शांत असून इथून दर्शन घेतले व निघालो रिसॉर्टच्या दिशेने. तिथे बाहेरच असणाऱ्या एका गाड्यावर आंबोळी ऑर्डर केली जी अतिशय चवदार होती. मग रिसॉर्टवर जाऊन पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला व भूक लागली असल्या इथल्याच रेस्टॉरंटमध्ये व्हेज व सुरमई थाळी खाल्ली व थोडासा आराम केला. संध्याकाळी दिवेआगार चौपाटीवर सूर्यास्त पाहायला गेलो व अथांगला आधी सेट करून याच समुद्रकिनाऱ्याचं सुंदर रूप निहाळत बसलो. इथला समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर तर होताच, पण मोठा वीकेंड असल्यामुळे लोकांची गर्दी मात्र दिसत होती. या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास माझी ही 8वी वेळ असेल, पण प्रत्येक वेळी हा समुद्रकिनारा नवीनच पाहिल्यासारखा वाटतो. इथेच महाकाली वॉटर स्पोर्ट्स यांच्याकडून विविध राईड्सची माहिती घेतली व तेवढ्यात एक काकू गरमागरम ताजा मोदक घेऊन आल्या. त्याच मोदकाचा आस्वाद घेतला व इथे असणाऱ्या वॉटर स्पोर्ट्स बाईक राईड घेतली. संध्याकाळ व्हायला लागली व पर्यटक विविध राईड्समध्ये मजा करू लागले, तर काही समुद्रात पोहण्याचा आनंद सुद्धा लुटत होते. आम्ही सुद्धा आमचा हा वेळ अगदी छान घालून माझ्या आवडत्या सुवर्ण गणेश खानावळला जेवायला गेलो. इथे आम्ही सुरमई व व्हेज थाळी घेतली व त्याचसोबत पापलेट फ्रायचा आस्वाद घेतला. मोदकची ऑर्डर आधीच द्यायला विसरलो, त्यामुळे यावेळी मोदक मिस करायला लागला. परत रिसॉर्टला येऊन इथल्या नाईट व्ह्यूचा आनंद घेतला व झोपी गेलो.
सकाळी उठून इथलाच कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट केला व चेकआउट करून आडगावच्या दिशेने निघालो. वाटेत निजामशाहीकालीन शिलालेख जो गावाच्या प्रवेशद्वारात जवळच आहे तो पाहिला व आडगावच्या दिशेने मार्गस्थ झालो. आडगावला जाताना व्यासागार हा एक सुंदर बीच आपल्याला पाहायला मिळतो. याबद्दलचा पूर्ण व्लॉग मी आधीच आपल्या चॅनलवरती केलेला आहे. इथून पुढे गेलो की बोटी दिसायला लागतात, ज्या मासेमारीच्या असून समोरच टेकडीवर दिसतो तो म्हणजे कोळीवाडा. नुकत्याच बोटी किनाऱ्यावर येत असल्याने पाहायला मिळाला माशांचा लिलाव, जो की तुम्ही पण पहा. 800, 800, 800, 850, 850, 850, आणि हा आहे आडगावची पांढरी रेती असणारा, मनाला शांतता देणारा व डोळ्याचे पारणे फेडणारा आडगावचा समुद्र किनारा. म्हणजे दिव्यागार पाहून फक्त 25 मिनिटाच्या अंतरावर असून हा समुद्र किनारा मिस करणं म्हणजे खूप काही मिस केल्यासारखं वाटतं. हा समुद्र किनारा अगदी रस्त्यानजीक असून दुसऱ्या बाजूला गाव सुद्धा पाहायला मिळते. दुपारच्या तळपत्या सूर्यातही हा नजारा पाहून शांत झाल्यासारखं वाटलं. माघारी दिव्यागरला आलो व आमच्या दुसऱ्या स्टेकडे गेलो, जो होता सृष्टी सी विला. इथे एंट्री करताच रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, विविध गेम्स, झोके व समोरच राहण्याची इमारत दिसली. इथे रूम व सगळं साहित्य सेटल करून गेलो जेवायला स्वयं पाटील खानावर. इथे जागा मिळाल्याने पटकन सुरमई व व्हेज थाई विथ सोलकढी ऑर्डर केली. जेवणावर चांगलाच ताव मारला आणि जेवण करून निघेपर्यंत इथली गर्दी वाढतच गेली. परत रिसॉर्टवर येऊन अथांग आणि मी पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला आणि निघालो एक अशी कोस्टल राईड करायला जी अतिशय सुंदर आहे, ती म्हणजे दिवेआगर ते श्रीवर्धन. जाताना प्रथम शेकाडी गाव लागतं व इथला एक बीच व्ह्यू पॉइंट इतका भारी आहे की 10 मिनिटं तरी तुम्हाला इथं थांबावंच लागेल. काय अप्रतिम नजारा होता हा. त्याला चार चांद लावत होता ती म्हणजे झाडाची ही खाली ठेवलेली सिटिंग अरेंजमेंट. इथे थोडा वेळ व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी करून कोस्टल राईड चालू ठेवली. खरंच आरेवारेच्या त्या कॉर्नर स्पॉटची आठवण इथे झाली मला. आणि आता आम्ही पोचलो कोंडिवली समुद्र किनाऱ्यावर. तसा आरावी व कोंडिवली जवळपास एक समुद्र किनारा मला वाटतो. इथे असणारी मऊ व व्हाईट सँड पाहून अथांग लगेच खेळायला लागला. म्हणजे प्रत्येक पाऊल एका मखमली गादीवर टाकल्याचा फील इथे येत होता. आरावीवरती मी आधीच एक व्लॉग टाकलाय, तो सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. इथला नयनरम्य सूर्यास्त तर पाहिलाच व फॅमिली सोबत थोडा वेळ घालवून रस्त्यावरून सूर्यास्तानंतरची चित्र पाहत बसलो. इथून रिसॉर्टला जाऊन फ्रेश झालो व 8 वाजता चालू होणारी सुहास बापट यांची शाकाहारी खानावर इथे जेवायला गेलो. सकाळीच नंबर लावून गेल्यामुळे आता 10 मिनिटं वेटिंग करून जेव्हा थाई समोर आली तेव्हा मस्त जेवण केलं व इथे मोदक व आमरस आम्ही एक्स्ट्रा मागवले होते, जे की मस्ट ट्राय आहेत. खाऊन झाल्यावर रिसॉर्टवर कॅरमचा मनसोक्त आनंद लुटला व शांत झोपी गेलो. सकाळी पोहे खाऊन चेकआउट करून गेलो स्वाद घरचा या ठिकाणी आणि ऑर्डर केली आंबोई आणि घावन. गरमागरम असणाऱ्या या सुंदर चविष्ट पदार्थांवर ताव मारला आणि गेलो सुवर्ण गणेश मंदिराकडे.
हे एक प्रमुख मंदिरांपैकी एक मंदिर असून पार्किंग इथे खूप मोठं पाहायला मिळतं. इथेच एका गाडीमध्ये विकायला आले होते आंबे आणि ते आंबे घेऊन आम्ही 2 दिवसाची दिव्यागर ट्रिप संपवली आणि पुण्याच्या दिशेने परतलो. या व्लॉगमध्ये घेतलेली राहण्याची काही ठिकाणे: कोकोहट बीच रिसॉर्ट, सृष्टी सी विला. पाहिलेली मंदिरे आहेत: रूपनारायण व सुंदरनारायण, सुवर्ण गणेश मंदिर, निजामशाहीकालीन शिलालेख, उत्तरेश्वर मंदिर, दीपस्तंभ. पाहिलेले समुद्रकिनारे आहेत: दिवेआगार, आडगाव, आरावी, व्यासागर, शेखाडी, कोंडिवली. एकूण आलेला खर्च होता 15,000 रुपये, ज्यात राहणे 9,500, खाणे 3,000, पेट्रोल व फिरणे 2,500 रुपये. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब तर कराच. मित्रांनो, निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे. राम राम.